श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024ची आपण तयारी करत आहोत। दररोज 2 वाजता आपण काय करत आहोत की जे काही प्रिव्हियस इयरचे झालेले पेपर आहेत जिल्ह्यावाईज ते सर्व आपण अपलोड करत आहोत। आत्ताच गडचिरोलीचा आज पेपर झालेला आहे, तर इथून पुढे कोणता पेपर घ्यायचा तोही तुम्हाला सांगायचा आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता टेलिग्रामला तुम्हाला टेस्ट दिली जाते आणि संध्याकाळी 9 वाजता लगेच 2 तासाने तुम्हाला काय त्या टेस्टचं सोल्युशन दिलं जातं। तर आजची ही 7वी टेस्ट आहे आपली। त्या 7व्या टेस्टमधील पहिला प्रश्न पहा, 5चा घातांक किती दिला आहे? m-2 आणि 125चा घातांक दिला आहे, वर्ग दिला आहे। तर इक्वल टू m इक्वल टू काय सांगितलं विचारलेलं आहे। या ठिकाणी पहा, हा 5चा काय तर घातांक आहे m-2 इक्वल टू ही 5ची किती पट आहे? तिसरी पट आहे, म्हणजे 5चा क्यूब आहे। हा 5च्या क्यूबचा वर्ग। 125 म्हणजे काय? 5चा क्यूब आणि वरती 2 आहे ॲज इट इज। आता दोन्ही बेस तर सेम झाली। आता या ठिकाणी पहा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 3 दुने 6 म्हणजेच काय होईल? 5चा 6वा घात, बरोबर। आता बेस दोन्ही समान झाले, तुम्ही काय करा, m-2 इक्वल टू किती? 6। m इक्वल टू काय असेल? 8 येईल। तुमचं उत्तर काय असेल? ऑप्शन डी असेल। पुढील प्रश्न पहा, 3/4 भागिले 3/4 इक्वल टू किती? या ठिकाणी पहा, 3/4 आहे, 3/4 आहे, बेस समान आहे। बेस समान असेल आणि त्याच्यामध्ये जर गुणाकाराचं साईन दिलेलं असेल, सॉरी भागाकाराचं साईन दिलेलं असेल, तर घातांकाची काय होते? वजाबाकी होते। 1/2 वजा 1/2 इक्वल टू 0। म्हणजे त्याच्यामध्ये काय होते? 3/4चा 0वा घातांक इक्वल टू काय येते? 1 येईल। ऑप्शन तुमचा बी असेल। ठीक आहे, लगेच आपण काय करूया, पुढील प्रश्न पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, एका पाण्याचा हौद एका नळाने 4 तासात भरतोय, तर दुसऱ्या नळाने तो 6 तासात भरतोय। दोन्ही नळ सकाळी 4 वाजता चालू केले तर किती वाजता तो रिकामा हौद भरेल? बघा या ठिकाणी हा ए हा नळ आहे समजा, मानूया हा बी नळ आहे, बरोबर। तो काय करतोय? ए हा नळ एक हौद 4 तासात भरतोय, 4 तास। बी हा नळ काय करतोय? 6 तासात तो हौद भरतोय। त्या हौदाची कॅपॅसिटी आपल्याला माहीत नाही। लसावी घेतला 6×4 = 24 किंवा सॉरी तुम्ही 12 घेतलं तरी चालेल। त्या हौदाची कॅपॅसिटी काय? 12। 6ची दुप्पट 12, 4ने पण 12ला भाग जातोय। त्याच्यानंतर काय करा तुम्ही, त्या हौदाची कॅपॅसिटी किती आहे? 12 लिटरची समजूया। ए या नळाला तो हौद भरण्यासाठी किती लागेल? 3 मिनिटचं एका तासामध्ये काम करेल किंवा 3 लिटर भरेल। बी हा नळ काय करेल? एका तासामध्ये 2 लिटर पाणी भरेल त्याच्यामध्ये। आता मला सांगा, 12 युनिट किंवा 12 लिटर पाणी भरायचं आहे। सकाळी किती वाजता चालू केले? 4 वाजता सुरू केलं आणि काय केले? दोन्ही नळ सुरू केलेले, म्हणजे एका तासामध्ये 3 आणि 2 5 लिटर पाणी भरलं जाईल। दुसऱ्या तासामध्ये काय होईल? 10 लिटर पाणी भरलं जाईल। 2 तासामध्ये 10 लिटर पाणी भरलं जाईल, म्हणजे 4 + 2 तास किती होतील? त्यावेळी 6 वाजतील। आता राहिलं पाणी किती? 2 लिटर पाणी राहिलेलं भरायचं। दोन्ही नळ चालू केलेले आहेत, बरोबर। दोन्ही नळ चालू केले आणि 3 आणि 2 5, 5 लिटर एका तासामध्ये किती? 5 लिटरचं भरू शकतात एका तासामध्ये, किती? 5 लिटर भरू शकतात, पण भरायचं किती? 2 लिटर। डिवाइडमध्ये काय केलं तुम्ही? 5 घेतलं। आता हे जे काही युनिट आहे हे कशामध्ये आलेले? 2/5 तास लागेल समजा। तर आता याचं काय करायचं आपल्याला? 2/5चं काय करायचं आहे? मिनिटमध्ये कन्वर्जन करायचं आहे। गुणिले तुम्ही काय करणार? 60 करणार। 5 × 5, 5 × 5, 5 × 2 = 10, 12 × 2 = 24 मिनिट। म्हणजे 6 वाजून 24 मिनिटांनी काय होणार आहे? तो हौद पूर्ण भरलेला असणार आहे। ऑप्शन काय असेल तुमचा? ऑप्शन ए उत्तर असेल तुमचं। या ठिकाणी पहा, एका तासामध्ये एकूण 5 लिटर भरलं जातं, बरोबर। म्हणजे एका तासामध्ये 5 लिटर भरलं जातं, पण 5 पैकी आपल्याला भरायचं किती? 2 लिटर भरायचं आहे। म्हणजे लागणार किती?
लागणारा युनिट काय झालं 2/5 तास. तासाला काय करायचं आहे मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी पहा लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. समान व्यासांच्या म्हणजेच काय डायमीटरच्या समान डायमीटरच्या म्हणजेच व्यासांच्या 4 नळांनी एका पाण्याची टाकी 1/4 तासात भरते. जर त्यापैकी एकाच वेळी 3 नळ सुरू केले किंवा चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. बघा थोडं प्रश्न समजून घेऊया. आता समजा एक पाण्याची टाकी आहे. आता त्या टाकीमध्ये समजा मी एक नळ सुरू केलेला आहे आणि 4 तासाने ती टाकी भरली तर त्या टाकीमध्ये पाण्याची क्षमता किती असेल, पाणी किती मावू शकतं. तो एक नळ 4 तासामध्ये जेवढं पाणी भरेल तेवढंच मावू शकतं, बरोबर. तसं याच्यामध्ये काय सांगितलंय 4 नळ सुरू केले आणि 1/4 तासाने टाकी भरते. म्हणजे त्या टाकीची क्षमता किती आहे, पाणी किती मावू शकतं त्याच्यामध्ये. 4 नळ 1/4 तास सुरू झाल्यानंतर जी काय टाकी भरली जाईल तेवढी त्याची कॅपॅसिटी असेल. म्हणजे ती क्षमता किती आहे, त्या टाकीमध्ये किती पाणी भरू शकतं. या ठिकाणी पहा 4 नळ सुरू झाले आणि 1/4 तास काय झालं, हे 4 नळ आणि 1/4 तास, 4 नळ 1/4 तासापर्यंत पाणी भरत गेले. त्यावेळी काय झालं, ती टाकी पूर्ण भरणार. म्हणजे त्या टाकीची क्षमता किती झाली, हे 4 गेले 1 युनिट म्हणूया किंवा 1 लिटरला तुम्ही याला म्हटलं तरी चालेल. 1 लिटर पाणी भरत आहे, 1 लिटर पाण्याची क्षमता आहे ते समजा त्याच्यामध्ये, किंवा 1 युनिट म्हणूया, काही तुम्हाला जे जमल ते म्हणा. आता काय केलेलं आहे 3 नळ सुरू केलं एकाच टाईमला, 3 नळ सुरू केलं. आता 1 लिटर पाणी भरायचं आहे आणि 3 नळ भरणार आहेत, बरोबर. 1/3 काय होईल तास लागेल. आणि याचंच युनिटमध्ये काय कन्वर्जन काय करणार तुम्ही 1/3 गुणिले 60 भागिले 3, 3 1 3 3 2 6 20 मिनिट वेळ लागणार आहे. यापूर्वीचा अर्थ काय होता. आता आणखीन बघा, आणखीन एक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. मला सांगा 1/4 तास म्हणजेच किती. या ठिकाणी बघा 15 मिनिट होतात. 1/4 तास म्हणजेच काय 60 भागिले किती 4 म्हणजे किती 15 मिनिट. थोडक्यात याच्यामध्ये काय सांगायचं आहे, त्या टाकीची क्षमता किती आहे, 4 नळांनी 15 मिनिट चालू 4 नळ 15 मिनिट पाणी भरतात. म्हणजे 15 चौक 60 लिटर पाणी आहे असं समजूया. आता 30 टाकी भरण्यासाठी एका वेळी काय केलं 3 नळ सुरू केलं, भागिले 3 करा. या ठिकाणी पहा 3 2 6 20, सॉरी मागाचं युनिट मिनिटमध्ये होतं, हे मिनिटमध्ये असेल तुमचं उत्तर. तेच या ठिकाणी सांगितले ऑप्शन सी असेल तुमचं. ठीक आहे, आपण काय करूया लगेच आपण काय करूया पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. 2 उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 35% मते मिळाली तो 31,500 मतांनी हरलेला आहे, तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झालेलं आहे. बघा कोणत्याही निवडणुकीचं मतदान आपण काय करूया 100% मानूया, 100% मतदान आहे असं मानूया. आता त्याच्यामधला एक उमेदवार काय झाला जिंकलेला आहे, म्हणजेच काय तो विनर आहे. आणि दुसरा उमेदवार काय असणार आहे, एक उमेदवार असणार तो हरलेला असणार आहे, म्हणजे तो काय लूजर असणार आहे, बरोबर. आता ज्या उमेदवाराला 35% मतदान मिळालेले आहे तो काय झालेला आहे 31,500 मतांनी हरलेला आहे. म्हणजे याला जर 100% पैकी 35% मतदान झालेलं असेल तर याला मतदान किती झालेलं असेल 65%, बरोबर. आता मला सांगा याला 65% मतदान मिळाले, याला 35% मतदान मिळाले, याला किती मतांनी हा जिंकला किंवा हा किती मतांनी हरलेला आहे यामधला फरक पहा. या ठिकाणी 5 5 गेले 0, 6 3 गेले किती 3, 30%. म्हणजे तुम्ही जर म्हटला जिंकणारा 30% मतांनी जिंकला किंवा हरलेला आहे तो 30% हरलेला आहे. आणि या ठिकाणी काय सांगितले 31,500 मतांनी तो हरलेला आहे, म्हणजे 30% मतदानाने काय झालेलं आहे तो व्यक्ती हरलेला आहे. आणि 30%ची किंमत किती दिली तुम्हाला या ठिकाणी पहा 31,500. एकूण मतदान किती आहे 100%. पर्सेंटेज साईन कॅन्सल,
या ठिकाणी पहा हा शून्य गेला, ही याची पट घ्या किती 3 एके 3 0 3 5 15 0 10 50 याची पण किती घ्या 1050 पट घ्या 1050 आणि 2 शून्य ऑप्शन कोणता ए असेल. लगेच पुढील प्रश्न पाहूया 6वा. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, एका चौरसाची बाजू 25% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. या ठिकाणी पहा अशा गणितामध्ये एक फॉर्मॅट वापरायचा आहे तुम्हाला, a + b + ab भागिले 100 बरोबर. आता या ठिकाणी पहा पहिल्यांदा काय केले 25% अधिक 25% अधिक 25 गुणिले 25 भागिले किती 100, 25 आणि 25 किती 50 अधिक या ठिकाणी पहा 25चा वर्ग किती 625 भागिले 100 किती होईल 50 अधिक 6.25 म्हणजेच काय 56.25%. ऑप्शन बी असेल. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक वस्तू 1200 रुपयाला विकल्याने 20% तोटा होतोय, तर 20% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी पाहिजे. या ठिकाणी पहा 100% खरेदी किंमत असते, 100% खरेदी किंमत असेल, तोटा काय सांगितलं 20% होतोय, म्हणजे वस्तू किती रुपयाला विकली असेल 80% विकली असेल. आता फायदा 20% करायचा आहे, 100% खरेदी किंमत आहे आणि फायदा 20%चा करायचा आहे, नफा करायचा आहे, मग ती वस्तू 120% विकावं लागेल आपल्याला. आता या ठिकाणी पहा 20% विकले, 20% तोटा झाला म्हणजे 80%ची किंमत दिली किती 1200 रुपये. 20% नफा पाहिजे म्हणजे विक्री किंमत किती होईल 120%. 120%ची किंमत किती येईल पर्सेंटेज साईन हटलं, हा शून्य गेला, हा शून्य गेला. या ठिकाणी ही पट किती आहे 8%, 8 8 पंचे 40 ही किती आहे 15 पट बरोबर. याची पण काय घ्या तुम्ही 15 पट घ्या. या ठिकाणी शून्य घेतला, 15 दुने 30, 15 के 15 आणि 3 किती 18, 1800 रुपयाला ती वस्तू विकायला पाहिजे. ऑप्शन तुमचा बी असेल. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, 10,12,450 रुपयाचं 9 महिन्यासाठी सरळ व्याज किती. आता मला सांगा 12% दर दिलेला आहे, व्याजाचा दर किती दिला आहे 12%, 12% दिलेला आहे. म्हणजेच काय होते याच्यामध्ये 100 रुपयावरती 12 रुपये बरोबर. या ठिकाणी पहा तर 400 रुपयावरती किती व्याज भेटेल, याची किती 4 पट, याची पण काय घेणार तुम्ही 4 पट, 12 चौक 48 रुपये. आता 100 रुपयावरती किती 12 रुपये व्याज आहे, तर 50 रुपयावरती किती असेल 6 रुपये व्याज असेल. 50 रुपयावरती किती असेल 6 रुपये, म्हणजे हे 400 आणि हे 50 म्हणजे किती 450 रुपयावरती व्याज किती भेटणार 48 6 किती 54 रुपये. मला सांगा हे सगळं आहे ते 1 वर्षासाठी आहे. 1 वर्ष म्हणजे किती 12 महिने, 12 महिन्यांमध्ये 54 रुपये व्याज भेटत आहे, तर 9 महिन्यांमध्ये किती व्याज भेटेल बरोबर. या ठिकाणी पहा 3 त्रिक 9, 3 चौक 12, 12 आणि 9ला भाग दिला 3ने, 3 त्रिक 9, 3 चौक 12. या ठिकाणी याची ही पट किती आहे 4 एके 4, या ठिकाणी 1 राहिला 14 झाले, 4 त्रिक 12 बरोबर, पॉईंट द्या 2 राहिले, 4 पंचे 20, 13.5 पट आहे. याची पण काय घ्या तुम्ही 13.5 पट घ्या 3चे, 3 5 15, 3 त्रिक 9 1 10, 3 एके 3, 3 1 4, 40.5. ऑप्शन सी असेल तुमचं उत्तर. काय करूया लगेच पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, 15 वस्तूंची विक्री किंमत ही 12 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती. बघा या ठिकाणी आपल्याला एक रेशो माहिती असणं गरजेचं आहे.
विक्री भागिले खरेदी, विक्री किंमत आणि खरेदी किंमत. आता या ठिकाणी पहा 15 वस्तूंची विक्री किंमत ही 12 वस्तूंची खरेदी किंमत एवढी आहे. 15 आणि 12 या दोघांचा रेशो घ्या तुम्ही. या ठिकाणी पहा 3 ने भाग दिला 3 5 15, 3 ने भाग दिला 3 चौक 12. आता 5 वस्तूंची विक्री दिली, विक्रीसोबत 5 आला तो काय करा खरेदीच्या समोर लिहा. बरोबर. 4 वस्तूंची खरेदी, खरेदीसोबत 4 आलेला आहे तो विक्रीसोबत लिहा. म्हणजेच आता काय याचा अर्थ काय होतो, एका वस्तूची खरेदी किंमत 5 असेल तर विक्री किंमत किती आहे 4 आहे. आता 5 रुपयाला वस्तू खरेदी केली आणि 4 रुपयाला विकली, म्हणजेच काय झालं याच्यामध्ये 1 रुपयाचा काय झाला तोटा झाला. म्हणजे आता तोट्याची टक्केवारी किती आहे, तोटा पर्सेंटेज किती आले 1 रुपयाचा तोटा 5 रुपयावरती. 1/5 अपूर्णांक आहे त्याचा पर्सेंटेज काय होतं 20%. की तेव्हा तुम्ही असं लिहू शकता 1/5 गुणिले 100 या ठिकाणी टक्के द्या 5 1 5 5 2 10 0 20% तोटा झालेला आहे ऑप्शन सी. शेवटचा प्रश्न पाहूया 10वा. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 6 रुपयांना 5 संत्री याप्रमाणे 5 डझन संत्र्यांची एकूण किंमत किती विचारलेली. या ठिकाणी पहा 5 संत्र्यांची किंमत किती दिली 6 रुपये. 5 डझन म्हणजेच किती 12 पंचे 60 संत्र्यांची किंमत विचारली. ही याची पट किती आहे 12 पंचे 60 12 पट. याची पण काय करा तुम्ही 12 पट घ्या. 1272 रुपये किंमत असणार आहे. ऑप्शन डी असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या टेस्टचं सर्व काही सोल्युशन झालेलं आहे. तुम्ही डेली टेस्ट द्या. संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला टेस्ट दिली जाईल. लगेच 9 वाजता तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. सर्वांनी लेक्चर्स पाहायचं आहे. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि सर्वांना एकमेकांसाठी तुम्ही सहाय्य करा. पोलीस भरतीची या लेक्चरची लिंकसुद्धा शेअर करा. त्याचप्रमाणे दररोज 2 वाजता प्रत्येक जिल्ह्यावाईज काय होत आहे आपला पेपर होत आहे जे काय प्रिव्हियस इयरला झालेला आहे. तर पुढील कोणता जिल्हा घ्यायचा त्याचंही तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे आता आपण थांबूया.